आजच्या किचनमध्ये आज बनणार आहे हराभरा कबाब। त्यासाठी मटर आणि पालक मी ब्लांच करून मिक्सरच्या भांड्यात घातला। आता मी हा दळून आणते आहे। तर हे बघा, हे दळून आणलं आहे आणि पॅनमध्ये आपण तूप घातलेलं आहे आणि आता हा उकडलेला बटाटा किसून आणि पनीर यात आपण घालणार आहोत। तर आता यामध्ये आपण ठेचा घातला हिरव्या मिरचीचा। आता तो छान रतपरत करून आपण हे बॅटर त्यात घालूया। हे बॅटर परत मिक्स करून घेऊ आणि यामध्ये थोडं मीठ टाकू, कारण पालक आणि मटरमध्ये मीठ नव्हतं। त्याला छान कोरडं करून घेऊया। चटणीसाठी हा वाळलेला पुदिना, कैरीचा खीस, लसूण, आलं आणि हे कढीपत्ता। आता हिरव्या मिरच्या, त्यानंतर फुटाण्याचं डाळवं, हिरवी कोथिंबीर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, थोडंसं काळं मीठ, थोडं साधं मीठ। आता मी ही चटणी दळून आणते आणि थोडासा ओला नारळ टाकला त्यात चवीसाठी। आता हे छान आपलं सुकं झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला उकडलेला किसलेला बटाटा आणि पनीर आपण घालतो आहे। याला छान आधी हाताने मिक्स करून घेऊ। थोडं मीठ टाकू, कारण पनीर बटाट्यात मीठ नव्हतं। थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि हे पूर्ण थंड करून मग आपण मिसळून घेतो। आता यामध्ये आपण भाजलेलं बेसन टाकून त्याचा छान घट्ट गोळा करून त्याचे 4 मी गोळे करून घेतले। गॅस लावला आणि कॉर्नस्टार्चमध्ये हे जरा हराभरा कबाब छान कोरडा केला, म्हणजे तो पॅनमध्ये चिकटणार नाही। त्यावर मस्तपैकी काजू लावून घेतला। आपले बघा, हे हराभरा कबाब अगदी व्यवस्थित तयार झाले, छान कुरकुरीत तयार झालेले आहेत। आणि आता त्यासोबत मी ही मस्त स्पेशल चटणी करून घेतली। हे कबाब तुम्ही नाश्त्यासाठी, टिफिनसाठी, तुमच्या किटी पार्टीसाठी, येणाऱ्या पाहुण्यांसाठी म्हणून करू शकता। तुम्हाला जर ही हराभरा कबाबची रेसिपी आवडली तर तुमच्या गोल्डीच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। छान छान कॉमेंट्स पास करा। थोडंसं चव म्हणून मी शेवई ठेवली आहे। तर